लवकरात लवकर खाते वाटप होईल आणि सगळे मंत्री अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतील अशी पूर्ण खात्री माझ्यासारख्याच्या मनात आहे. 42 मंत्री आहेत पण 11 नाराजी वीर आहेत आणि उघड उघड नाराजी व्यक्त करतायत. त्यांना नेमकं त्यांची नाराजी कशी दूर होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ निघून गेलेत येवल्याला. त्या ठिकाणी जाळपोळी झाली आहे. ते मंत्री मंडळात असतील की नाही आज फैसला करणार आहेत म्हणतायत की नेमका काय निर्णय घ्यायचा. छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत. त्यांचा हा पक्षांतर्गत सगळा विषय आहे आणि छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये मी काही वक्तव्य करणं शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून ते योग्य नाही. त्यांच्या बाबतीतला योग्य तो निर्णय माननीय अजितदादा आणि त्यांचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घेतील. त्यांच्यावर मी बोलून अजून काही त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल बोलावं असं नाही, कारण मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. आमची महायुती आहे आणि एखाद्या पक्षामध्ये जर कोणाला मंत्रीपद मिळालेलं नसेल तर त्याच्यावर बोलण्याचा अधिकार मला नाही. तानाजी सावंत देखील निघून गेलेले अधिवेशन सुरू, आणखी काही माजी मंत्री काल देखील मी या संदर्भात सांगितलं की एखाद्याला मंत्रीपद मिळालं नाही तर नाराजी होऊ शकते, परंतु शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून काम करतो. आम्ही जे झालेलो मंत्री आहोत त्यांची देखील जबाबदारी आहे जर कोणाची नाराजी असेल ती दूर करणं. त्याच्यासाठी आम्ही विस्तारानं काम करतोय. आम्ही अनेक लोकांची चर्चा केलेली आहे आणि तानाजी सावंत साहेब असतील, विजय शिवतारे असतील, हे आम्हाला ज्येष्ठ आहेत, ते देखील मंत्री होते आणि त्यांना लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय बोलून घेतील, त्यांची समजूत काढतील. पण कुठेही जे तुमच्या मनामध्ये आहे कुठेही त्यांच्या मनामध्ये नसेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. आणि जे आमचे बाकीचे आमदार आहेत ते देखील मंत्रिपदासाठी पात्रच आहेत, परंतु शेवटी 11-12 मंत्री करत असताना नेत्याचा देखील निकष लागतो, नेत्याचा देखील त्याच्यामध्ये दोष नसतो. पण मी जर चांगलं काम केलं नाही, काल कोणीतरी 2.5 वर्षाचा क्रायटेरिया विचारला. 2.5 वर्ष कशाला? जर मी चांगलं काम केलं नाही, 2 महिन्यामध्ये केलं नाही, 3 महिन्यामध्ये केलं नाही, ज्या नेत्यांना आम्हाला मंत्रीपद दिलंय ते आमचे एकनाथ शिंदे साहेब नेते आमचं मंत्रीपद देखील काढून घेऊ शकतात. ही देखील भीती आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच्यामुळे आम्हाला देखील मंत्र्यांना जनतेला अभिप्रेत असं काम केलं पाहिजे. आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बरोबर घेऊन काम केलं पाहिजे आणि महायुतीला न्याय दिला पाहिजे. त्यामुळे आता एक मंत्रीपद उरलेलं आहे. बऱ्याच चर्चा रंगतायत नेमकी लॉटरी कुणाला लागेल. जयंत पाटील पण येऊ शकतात असं म्हणतायत अमोल मिटकरी. अमोल मिटकरी काय बोलतात तर मला अजिबात भाष्य करायचं नाही. कदाचित जशी आपली सूत्र स्ट्रॉंग आहेत तशी अमोल मिटकरींची सूत्र स्ट्रॉंग असतील. मला त्याच्यावर काही चर्चा करायची नाही, कारण जयंत पाटील देखील एक फार मोठे राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर पक्ष प्रवेशाबद्दल मी बोलावं एवढा नक्कीच मी मोठा नाही. त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प ह्या राज्याचा मांडलेला आहे. ते ग्रामविकास मंत्री होते, ते होम मिनिस्टर होते. त्याच्यामुळे त्यांना यायचं असेल नसेल तर ते नेते मंडळींची चर्चा करतील ना. माझ्याशी आणि अमोल मिटकरींची काय चर्चा करतील. बैठक घेणार आहे, आयुधांची माहिती सुद्धा देणार आहे, अशा पद्धतीची बैठक घेत आहे आमदारांनी. मला असं वाटतं की उभाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतः उद्धवजी आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना बोलवण्याचा अधिकार आहे, त्यांना मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मार्गदर्शनावर मी का म्हणून टीका करावी? शेवटी लोकशाहीतला एक तो भाग आहे, बरोबर आहे की. परंतु 20 आमदार असतील, 40 असतील, 60 असतील, जसे शिंदे साहेब आम्हाला 60 लोकांना बोलून मार्गदर्शन करतात, तसं त्यांच्या आमदारांना ते बोलून मार्गदर्शन करणार असतील. त्यांची स्ट्रॅटेजी विधानसभेतून ठरवणार असतील. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाला आपल्या आमदारांनी कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय काम केलं पाहिजे हा सांगण्याचा नक्कीच नैतिक अधिकार आहे. साहेब लाडक्या बहिणीला हप्ता कधीपर्यंत मिळणार आहे? कारण काल 1400 कोटींची तरतूद झाली आहे. काल पुरवण्याआधीमध्ये 1400 कोटीची तरतूद झाल्यामुळे लवकरात लवकर माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.